पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। उपोषणाचा 7वा दिवस, पाणी कधी मिळणार? उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर। पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे। उपोषणकर्ते अमरचंद म्हात्रे यांची प्रकृती सुद्धा खालावत चालली आहे। प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे। आश्वासन फक्त दिली जातात, मात्र त्याची पूर्तता होत नाही। आज उपोषणाचा 7वा दिवस आहे, मात्र पाणी काय पोहोचत नाही। महिलांनी इथे येऊन संबंधित पाणी अधिकारी यांना विचारणा केली असता खूप मोठा गोंधळ या ठिकाणी झाला। एकीकडे एमजीपीचे अधिकारी म्हणतात आम्ही पाणी सुरळीतपणे करतो, तर दुसरीकडे ते पाणी पोहोचत नाही। उपोषणकर्ते अमरचंद म्हात्रे यांना सर्व महिला गावकरी यांनी पाठिंबा दिला आहे। जर उपोषणकर्ते वेळी यांचं काय बरं वाईट झालं तर या अधिकाऱ्यांना मात्र इथे पाय ठेवून देणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होत चालली आहे। गावकऱ्यांचा रोष या अधिकाऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर होत चाललेला आहे। लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा हे आंदोलन चिघळण्याच्या परिस्थितीमध्ये दिसत आहे। पेण तालुक्यातील वढाव या ठिकाणी पाण्याच्या टाकीखाली गेले 7 दिवसापासून हे उपोषण चालू आहे। ह्या व्यक्तीचं वय जवळजवळ नाही म्हणायला गेलं तरी 70 वर्षाच्या आसपास त्यांचं वय आहे आणि मागे काहीतरी त्यांनी 4 दिवसाचं उपोषण केलं होतं। त्याला सुद्धा ह्या शासकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन केलं होतं की आम्ही तुम्हाला पाणी व्यवस्थित देतोय, परंतु ह्या माणसाने त्यांच्यावर विश्वास ठेवून 4 दिवसाचा उपोषण सोडलं आणि आज 2 महिने होऊन गेले तरी पण पाणी हा प्रश्न सुटत नाही। लोकांचं तारांबळ अशी उडते की रात्रभर जागायला लागतं या पाण्यासाठी आणि पाणी मिळत नाही। काही लोकांच्या घरात भांडणंसुद्धा झालेली आहेत नवरा बायकोची की जेणेकरून तू पाण्यासाठी जागलीस उद्या शेतीवर कशी जाशील, असा हा पाण्याचा प्रश्न खारेपाटामध्ये गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। अनेक नेते झाले, सगळं काय झालं, इलेक्शन आलं की आश्वासन दिलं जातं की पाणी उद्या येणार परवा येणार आणि त्या दिवशी मात्र हा पाणी 24 तास सोडलं जातं, परंतु इलेक्शन संपल्यानंतर पाणी मात्र आज लोकांना मिळत नाही। असे जर 70 वर्षाचे वयोवृद्ध माणसं जर उपोषण करायला लागली तर कसं होणार, काय होणार? आणि ह्या माणसांनी स्वतःसाठी नाही तर सर्वांना पाणी मुबलक मिळावं यासाठी आज 7वा दिवस त्यांचं उपोषण आपण त्यांच्याशी चर्चा करतोय। काका, कसं वाटतं तुम्हाला आता उपोषण करतो? आता थोडंसं त्रास होत चाललेलं आहे। हे उपोषणाचं माझं 7वं दिवस आहे। गेल्या वेळेला पण मी 4 दिवस उपोषणाला बसलो होतो। त्यांनी आश्वासन दिलं होतं मला 15 ते 20 दिवसात पाणी देऊ, परंतु 2 महिने व्हायला आले, पाणी काय दिलेलं नाही त्यांनी। मला नाही वाटत हे शासन आणि प्रशासन पाणी देईल म्हणून। मला असं वाटते की शासनाला आणि प्रशासनाला हे वाटत असेल की हा माणूस एक गेला तरी चालेल, अशी अनेक माणसं ज्यावेळेला जातील आणि जाळपोळ होईल, तोडफोड होईल, रस्ता रोको होईल, असं होईल त्याचवेळी आम्हाला ह्यांची हाक ऐकायला येईल असं मला वाटतोय। शासनाला जर असं करायचं असेल तर या माझ्या मागण्या ज्या आहेत त्या अमान्य केल्या आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ते मी ह्यांना सगळ्यांना जबाबदार धरणार आहे, शासन आणि प्रशासनाला। आणि मग जनता ज्यावेळी हातात घेईल हे कार्य त्यावेळेला प्रशासनाला आणि शासनाला सुद्धा, पोलीस यंत्रणेला सुद्धा हे सावरणं फार कठीण जाणार आहे। मला तरी एकच संशय आहे की मूळ मुद्दा हा आहे पाण्याचा आहे, परंतु पाण्याचा मुद्दा मूळ हे बाजूला ठेवत आहेत। आज जो MMRDA सारखा घातक फसवा प्रकल्प येऊ पाहतोय तर तो प्रकल्प त्यांना इथे साध्य करायचा आहे। ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, जीवनावश्यक गरजा आहेत, ह्या खारेपाटातील लोकांना विभागाला जर दिल्या नाही तर हे लोक कंटाळून ही जमीन विकून जातील, हे ग्रामस्थ इथून हद्दपार होतील आणि मग हा जो प्रकल्प आहे हे आम्हाला ह्या साधण्यासाठी, ह्या जमीन लाटण्यासाठी आम्हाला ते सोपं जाईल, हाच मला वाटते उद्देश असेल त्यांचा, हाच उद्देश असेल। आणखी नाही मला काय बोलायचं। गेले 7 दिवसापासून उपोषण चालू आहे आणि त्यांचं काही मांडलेलं आहे की कशा पद्धतीने शासन त्यांच्याबरोबर व्यवहार करतं। यंत्रणा भरपूर आहेत पण ही यंत्रणा का राबवली जात नाही, का पाणी मिळत नाही? पाईपलाईनी टाकलेल्या आहेत, घर नळसुद्धा दिलेले आहेत, पण नळाला पाणी का नाही? ह्या पाण्यासाठी असे 70 वर्षाचे वयोवृद्ध 7 दिवस उपोषण करत आहेत। मी रायगड जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड।
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.